प्लीज आपल्याला वारंवार सांगतात आपल्याला कमेटी करून कोणाची कार असेल कोणाच्या कारला काय जर इजा झाली कोणाची कारची काच तुटली तर प्लीज कोणाला सांगता येईल आपल्याला वारंवार सांगतात कोणाची कार असेल तर प्लीज मैदानाच्या बाहेर काढायचे कारण क्रिकेट खेळायचंय तर मैदानामध्ये क्रिकेट कोणाची कार असेल तर प्लीज मैदानाच्या बाहेर काढायचे आपल्याला वारंवार सांगण्यात येत आहे कोणाची कार असेल कोणापर्यंत आवाज येत असेल तर प्लीज चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया एका साईडला नातेश दुसऱ्या साईडला कुंभारवाडीचा संघ पाहायला मिळतोय आपल्याला मोर्या 11 मानेच्यावाडी आयोजक श्री विठ्ठल देशचक 2025 मॅच ऑन मैदानाच्या आतमध्ये एका साईडला उंबरवाडी तर दुसऱ्या साईडला नाटोई संघ पाहायला मिळतो आपल्याला प्लीज 2 मिनिटं थांबायचं पंच नक्कीच आपले मोरणा क्रिकेट असू लागले आपले पंच संदीप जी पाटील सर आणि दुसरे सिंग असे दोन्ही पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पंचाची भूमिका पाहायला मिळते आपल्याला चांगले पंच पाहायला मिळत आहेत प्लीज गोलंदाज ट्रॅक वरती पॉवर प्ले षटक हेमंत पाहायला मिळतो जर्सी नंबर 25 स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल आपल्याला फलंदाज नाटो संघ आपल्या पल्समध्ये पाठवायचं आहे पहिला चेंडू हो या वेळेला अंगावरती टाकलेला चेंडू दोन्ही डेंगाच्या मधून येतो निर्धाव चेंडू आपल्याला फलंदाजी जोडी सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते एका साईडला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते आपल्याला अक्षय तो नॉन स्ट्रायकिंग एंडला हो या वेळेला स्वतंत्रचा फटका होतोय सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये एक तेरे तो एक मेरी दुसऱ्या चेंडूवरती हल्ला बोल येथे 6 धावांचा षटकार श्री गणेशा 6 धावांची 2 चेंडू संघाची धाव संख्या पाहायला मिळते आपल्याला 6 च्या घरामध्ये चेंडू द्यायचंय पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती हल्ला बोल पाहायला मिळतो आपल्याला फलंदाज वैभव असे मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी नाटो संघाच्या एका साईडला वैभव तर दुसऱ्या साईडला अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज ट्रॅक करते गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला हेमंत 6 धावांनी संघाचा 3 गणित झाले 2 चेंडू 6 धावा अशी खेळपट्टी आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला येते चांगलं असं आयोजन पाहायला मिळते विठला दिवशी 2025 मध्ये पहिली मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये तिसरा चेंडू स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा वैभव हो या वेळेला फुल टच फक्त दिशा दिले चेंडू चाललाय कारपेटला गडवलगिरी 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार देऊन झालं वैभवच्या बॅट मधून 4 धावांचा फटका 4 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय सर 10 च्या डबल डिजिट मध्ये 10 वरती 3 चेंडू 10 धावा चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्णपणे समाचार घेतोय फलंदाज वैभव चांगली फटकेबाजी पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर 2 चेंडूवरती हल्ला बोल करताना पाहायला मिळतोय फलंदाज चांगले क्रिकेट खेळायला लागले चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय 3 चेंडूचा खेळ झाला संघाची धाव संख्या 10 मध्ये पाहायला मिळते डबल डिजिट मध्ये अजून एक तिकीट विकेट नाही चौथा चेंडू पुन्हा एकदा तयार हो यावेळी चांगला चेंडू पण तेवढं चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत नाही चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने 4 धावांसाठी येतो बॅक टू बॅक दुसरा चौकार चांगली फटकेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू निर्धाव आल्यानंतर लगातारच्या 3 चेंडूवरती हल्ला बोल पाहायला मिळते दुसऱ्या चेंडूवरती षटकार दुसऱ्या चेंडूवरती चौकार तर पुन्हा एकदा चौकार लगातारच्या 2 चेंडूवरती वैभवाची बॅट बोलू लागली वैभवची बॅट आता सकाळच्या सत्रामध्ये धाव संख्या रोखू लागली काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये टू गो 2 चेंडूचा खेळ बाकी असेल हो या वेळेला बॅट ऑफ द साऊथ चेंडू चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांचा देऊन जाईल फटका गोलंदाजाला झटका काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूवरती लगातार हल्ला बोल एक तेरी तुम लगातारचे 4 माझे असं फायदा आतमध्ये समीकरण पहिल्या चेंडूवरती निर्धाव आले तर दुसऱ्या चेंडूवरती षटकार तिसऱ्या चेंडूवरती चौकार चौथ्या चेंडूवरती तिसऱ्या चेंडूवरती चौकार तर चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूचा खेळ झाला संघाची धाव संख्या डबल डिजिट मध्ये पाहायला मिळते 20 लॉस ऑफ द 0 विकेट्स पूर्णपणे समाचार पाहायला मिळतो पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्णपणे फायदा घेतोय फलंदाज वैभवची बॅट बोलले वैभवच्या बॅट मधून धावा आलेत वैभवने सकाळी कोणता नाश्ता केला होता काय जेवढा नाश्ता केला होता त्या नाश्त्याप्रमाणे धावसंख्या देखील रोखू लागलाय फलंदाज वैभव पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या येताना पाहायला मिळते धावफलक जाऊन पोहोचला 20 च्या घरामध्ये 1 शेवटचा चेंडू बाकी असेल
काय होतं पाहूया शेवटच्या चेंडूवर. ओहो या वेळेला फुल टॉसला फुल केले, फुल ट्रोल वसूल. चेंडू चाललाय सीमारेषा पार. लगातारच्या 6व्या चेंडूवरती देखील आलाय गाणागाती प्राण. काय होतं पाहूया शेवटच्या चेंडूवर. हल्ला बोल नाटवी संघाचा फलंदाज वैभवसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिल्या 7 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा ठोकल्या गेल्या. चांगलं षटक पाहायला मिळाले, चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. एक षटक संबंधित संघाची धावसंख्या 26, लॉस ऑफ द 0 विकेट्स. चला चेंडू द्यायचे, पिच स्पीड अप करायचे. पहिली मॅच पाहायला मिळते. एका साईडला आपल्याला JDCC नाटोच्या, दुसऱ्या साईडला पाहायला मिळेल आपल्याला नावला स्पोर्ट हुंबरवाडी. नावला स्पोर्ट हुंबरवाडी संघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजी निर्णय घेतला. कुठेतरी आता महागात पडत असेल, कारण पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आले. धावसंख्या तब्बल 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 20 नाही, तर तब्बल 26 धावसंख्या ठोकले नाटोई संघाचे वैभव याने. चांगली फटकेबाजी. वैभवने तब्बल 6 चेंडू फेस केले. धावसंख्या स्वतःच्या फॉलोत तुम्ही 26 धावसंख्या ठोकले. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आता नॉन स्ट्रायकिंग केला फलंदाज आला आपल्याला अक्षय पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज ओपनिंगला आलेली जोडी पाहायला मिळते आपल्याला. सलामीर जोडी वैभव आणि अक्षय अशी नाटोई संघाची सलामीर जोडी पाहायला मिळते. गोलंदाज ट्रॅक करती जर्सी नंबर नवीन गोलंदाज पाहायला मिळतो. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज पाहायला मिळते आपल्याला महेश. येलो कॅपमध्ये महेश पाहायला मिळतो. महेशला कुठे चांगलं षटक हाताळावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये धावसंख्या येताना पाहायला मिळेल, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या रोखताना पाहायला मिळेल का आपल्याला गोलंदाज महेश पाहूया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग इन अक्षय. ओहो यावेळेला चांगला चेंडू. कुठेतरी चांगली फटकेबाजी करत होता वैभव. नॉन स्ट्रायकिंग इन आल्यानंतर अक्षयने स्ट्राईक घेतली. आता अक्षयला कुठेतरी पहिला चेंडू निर्धाव आला. पहिल्या षटकामध्ये देखील पहिला चेंडू निर्धाव आला होता, पण पुढच्या 5 चेंडूवरती हल्ला बोल केला होता. तसंच समीकरण काय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का पाहूया. दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो यावेळेला स्लोवर गेन रन आउटचा चान्स. वैभव डेंजर एंडला होता. कुठेतरी चेंडू हातामध्ये भेटला नाही. येते लेग बायच्या स्वरूपातील एक छोटी धाव. कुठेतरी दुसरा देखील निर्धाव चेंडू होता, पण कुठेतरी वैभवला आता मला स्ट्रायकिंग इनला येऊ दे, कारण माझ्या बॅटमधून धाव येताना पाहायला मिळते. वैभवने कुठेतरी छोटी धाव घेतली. कुठेतरी गच्चा अशी धाव होती, ती धाव घेतली वैभवने. येते एक धाव. चांगलं षटक पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज पाहायला मिळते आपल्याला महेश. चांगली गोलंदाजी टाकतोय. 2 चेंडूचा खेळ झाला, एकच धावसंख्या दिली. पाहूया तिसरा चेंडू स्ट्रायकिंग इनला पुन्हा हार्ड हिटर फलंदाज वैभव. ओहो त्याला देखील चकमा दिलाय. कुठेतरी स्लोवर गेन टप्पा पडल्यानंतर काटा चेंज करतोय चेंडू. येतोय लगातारचा तिसरा चांगला चेंडू गोलंदाज महेशच्या गोलंदाजीमधून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वैभवला देखील कुठेतरी आता शांत करताना पाहायला मिळतोय गोलंदाज महेश. जर्सी नंबर 17. चौथा चेंडू पुन्हा एकदा तयार. काय होतं पाहूया मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेला चेंडू जास्त टाइम चेंडू खाली क्षेत्ररक्षण झेल होईल का. ओहो झेल सुटले गेले. जर गाडीला चेंडू लागला असेल तर 2 धावा असतील नक्कीच. जर कोणाचाही चेंडू गाडीला लागला तर 2 धावा दिल्या जातील. कुठेतरी झेल सुटली कोणाची. वैभवची झेल सुटली. कुठेतरी तुम्हाला महागात पडू शकते. 2च धावा दिल्या जाईल. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 29च्या घरामध्ये. 2 to go 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. वैभवची झेल तुम्हाला आता महागात पडू शकते. 5वा चेंडू स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा वैभव तयार. ओहो मी पहिलाच बोललो होतं, झेल सुटली गेली कोणाची तर वैभवची. येतोय समालोचन कक्षेला भेट देणारा हँडसम बिग 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 षटकार. पहिलंच बोललो होतं झेल सुटली गेली कुणाची तर वैभवची. वैभवची बॅट पहिल्या षटकामध्ये बोलत होती. वैभवची झेल सुटली गेली आणि वैभवने त्या चेंडूवरती हल्ला बोल केला. 6 चेंडूने धावसंख्येला जाऊन पोहोचलाय 35. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. तब्बल वैभवची आता बॅल तळपू लागले. हो यावेळेला टप्पा चांगला होता. पंच सांगतील असेल वाईट चेंडू. नक्कीच कुठेतरी टप्पा पडल्याने चेंडूने काटा बदलला. येतो वाईट चेंडू. कुठेतरी वैभवच्या बॅटमधून धावा येत होत्या. वैभवची झेल सुटली ती कुठेतरी तुम्हाला महागात पडू शकते. वैभवची झेल झाल्यासाठी तर लगातारची 2 चेंडू निर्धाव आले असती, पण वैभवची झेल सुटली. त्या चेंडूवरती 2 धावा, पुढच्या चेंडूवरती 6 धावा आणि लगेच वाईट चेंडू. काय होतं पाहूया शेवटच्या चेंडूवरती.
ओहो, यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जसा चेंडू पडल्यानंतर चेंडूने काटा चेंज केला. येतोय लगातारचा निर्धाव चेंडू. 2 षटक समाधान संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 36, लॉस ऑफ द 0 विकेट्स मध्ये. अजून देखील पहिल्या इनिंग्स मध्ये 7 चेंडूचा खेळ बाकी असेल. प्लीज स्पीडअप करायचे उमरवाडी संघ. धावफलक लॉस ऑफ द 0 विकेट्स मध्ये 36. चांगली धावसंख्या पाहायला मध्ये पहिल्या इनिंग्स मध्ये पहिल्या मॅच मध्ये विटला चषक 2025 नाटोई संघाकडून 36 लॉस ऑफ द 0 विकेट्स. गोलंदाज ट्रॅक वरती जर्सी नंबर 9 5 गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. पहिला चेंडू. ओहो, यावेळेला ऑफ साईडला खेळायचा होता. बॅटला काढावी. चांगला चेंडू पाहायला मिळते. कुठेतरी वैभवला जास्त स्ट्रायकिंग इथे एंडला ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आपल्याला. कुठेतरी अक्षयचा गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. भाविक प्रवीण पाहायला मिळतोय. नक्कीच पहिला चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग्स मध्ये. स्ट्रायकिंगला वैभव पुन्हा एकदा तयार. 5 चेंडू वैभवला फेस करताना काय होतोय पाहूया. वैभव पुन्हा एकदा तयार. दुसरा चेंडू. ओहो, यावेळेला जाग्यावरून उडवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय हॅन्ड अँड सम बिग 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 षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी जाग्यावरून फक्त फटकेबाजी करतोय फलंदाज वैभव. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल लॉस ऑफ द 0 विकेट्स मध्ये 43 43 धावा. अजून देखील पहिल्या इनिंग्स मधील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. कुठेतरी गोलंदाजाला धावफलक रोकावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्यांचा कुठेतरी डोंगर उभा करतोय फलंदाज वैभव. मैदानाच्या आतमध्ये नाटोई संघाचे डागआउट मध्ये कुठेतरी टाळ्या पाहायला मिळते. वैभव स्वतः मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा तयार. ओहो, यावेळेला जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा झेल होईल का पाहूया. ओहो, चांगले अटेंड. पहिल्या अटेंड नाही तर दुसऱ्या अटेंड मध्ये झेल घेतली. संपुष्टात येतो खेळ. वैभव बॅटल बॅक टू डगआउट. ज्याच्या बॅट मधून धावा येत होते त्यालाच परतीचा इशारा परतवलाय. गोलंदाज बाद होतोय. वैभव पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. वैभवसाठी टाळ्या झाल्या होत्या. नक्कीच वैभवचा खेळ चांगला यायला. वैभवने तब्बल ठोकले गेल्या 4 ते 5 षटका ठोकलेले. वैभवसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे डागाडमधून. नक्कीच 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. अजून देखील गोलंदाज ट्रॅक करते आपल्याला पाहायला मिळते प्रवीण. नक्कीच 3 चेंडूचा खेळ बाकी. अजून कधी चांगलं धावफलक रोकावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 43 43 धावा. वैभवची जागा भरून काढायची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाहायला मिळते. प्रवीण वर्सेस प्रवीण असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. काय होते पाहूया. पुढचे 3 चेंडू. संघाचा अर्धशतक होताना पाहायला मिळेल का नाटोई संघाचा 4था चेंडू. ओहो, यावेळेला आल्या उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण. झेलचा प्रयत्न. चांगली झेल पाहायला मिळते. बॅक टू डगआउट प्रवीणने प्रवीणचा खेळ संपवलाय. प्रवीणला डगआउटचा दिशा परतावा लागेल. जसं लागोपाठचा वैभव आउट झाल्यानंतर वैभवची जागा भरून प्रवीण आलेला. प्रवीणला देखील परतीचा इशारा करावा लागेल. लगातारच्या 2 चेंडूवरती तब्बल 2 विकेट. गोलंदाज प्रवीण पाहायला मिळतोय. नक्कीच 43 धावा झाले. चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये नाटोई संघाकडून वैभव करत होता. वैभवला रस्त्याचा परतवल्यानंतर लगातारच्या दुसरा देखील विकेट पडलाय. 2 विकेट झाले. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 टू गो. पहिल्या इनिंग्स 2 धावा. 43 धावा पाहायला मिळते आपल्याला. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अजून देखील पहिल्या इनिंग्स मधील उमरवाडी संघाचा गोलंदाज प्रवीणने कुठेतरी कमबॅक केलाय. अजून 2 चेंडू मध्ये कमबॅक केलं तर चांगला गोलंदाजी म्हणावी लागेल वैभवची. 5वा चेंडू पुन्हा एकदा तयार. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा जागेवरून लगातारचे हॅट्रिक होईल का वैभवच्या गोलंदाजी मध्ये. झेलचा प्रयत्न. काय झेल घेतले. रिले झेल पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. झेल ऑफ द मॅच. कॅच ऑफ द डे. कॅच ऑफ द टुर्नामेंट मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक झाले. नक्कीच प्रवीणसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. लगातारचे 3 विकेट्स. प्रवीणसाठी 500 रुपयाची बोली देखील. नक्कीच प्रवीणचा खेळ चांगला लागला. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकामध्ये धावा आल्या. लगेच तिसऱ्या षटकामध्ये वैभवने प्रवीणने धावा रोखल्या गेल्या. लगातार 3 चेंडू 3 बळी घेतले. वैभवची विकेट दुसऱ्या साईडला. प्रवीणची विकेट तिसऱ्या साईडला आलेला. हेमंतची देखील विकेट. चांगली गोलंदाजी. 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी असेल.
जर वैभवची कॅच तुम्ही पहिलीच पकडली असेल धावफलक अजून थांबला असता. वैभवची कॅच पकडण्यास कुठेतरी वेळ झाला, तोच विलंब तुम्हाला कुठेतरी महागात पडू शकतो. 1 to go शेवटचा चेंडू बाकी असेल पहिल्या इनिंग्स मधील. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग्स मधील. ओहो, यावेळेला लगातारचा चौथ्या चेंडूवरती देखील विकेट भेटले जाते. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. टाळ्या झाल्या पाहिजेत प्रवीणसाठी. लगातारच्या 4 चेंडूवरती 4 विकेट्स घेतले फलंदाज प्रवीण पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाज चांगल्या गोलंदाजी पाहायला मिळते. 43 धावसंख्या झाली. 44चं विन असेल नक्कीच नाटोई संघासाठी. जसा उंबरवाडी संघ बाहेर येईल तसा नाटोई संघ मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. अठरा चेंडूमध्ये 43 धावा ठोकले गेले. 44 धावांचं लक्ष असेल उंबरवाडी संघासाठी. 2 षटकामध्ये धावसंख्या आल्या होते, तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या रोखली गेली. 43 धावा ठोकले गेले. 44 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे उंबरवाडी संघासाठी. नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागलं मैदानाच्या आतमध्ये. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल पहिल्या इनिंग्स मधील दोन्ही संघामध्ये. एका साईडला नाटोई, दुसऱ्या साईडला सिंधुदुर्गवाडी. नक्कीच पहिली इनिंग झाल्यानंतर नक्कीच नेक्स्ट केला जाईल. एका साईडला आपल्याला पाहायला मिळते विठला देवी स्पोर्ट सिंधुदुर्गवाडी, दुसऱ्या साईडला मानदेवी स्पोर्ट अटोल. दोन्ही संघामध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चला उंबरवाडी संघ आपली सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे प्लीज. चला मॅचला सुरुवात करायचं आहे. 44 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू 44 धावा. चला 18 चेंडू 44 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. एका साईडला नाटोई, दुसऱ्या साईडला उंबरवाडी. गोलंदाज ट्राय करते. गोलंदाज पाहायला मिळते आपल्याला जयवंत. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो महेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला हनुमंत. अशी सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. 44 धावांचं लक्ष असेल. धावांचं लक्ष असेल. गोलंदाज ट्राय करते. पाहायला मिळते आपल्याला गोलंदाज
जयवंत स्ट्रायकिंग एंडला, महेश तर नॉन स्ट्रायकिंग एंडला हेमंत अशी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये 44 धावांचं लक्ष असेल. पॉवरचा पहिला चेंडू गोलंदाज जया. हो यावेळी जागावरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. येथे लेग बायच्या स्वरूपातील एक धाव, संघाचा श्रीगणेश झाले. लेग बायच्या स्वरूपातील एक धाव, पहिल्या चेंडूवरती एक धाव आले. कुठेतरी 44 धावांचं लक्ष, कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल जशी वैभवने केली होती तशीच कुठेतरी कोणाला तरी करावी लागेल. महेशला ना ते जयवंतला कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 44 धावांचं लक्ष असेल. पहिला चेंडूवरती एक धाव आले. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. पॉवरचे षटक पाहायला मिळते. गोलंदाज ट्राय करते जयवंत. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो महेश, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला हेमंत अशी सलामेरी जोडी. एक लॉंग, 2 क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये, एक लॉंग ऑफ, तो एक डीप मिड विकेटला असे 2 क्षेत्ररक्षण सजवले गेलेत. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसरा चेंडू पुन्हा एकदा तयार महेश. ओहो यावेळी पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय सर किप्परच्या हातामध्ये. येतोय लगातारचा दुसरा चांगला चेंडू. चेंडू सांगता होते कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल, कारण 44 धावांचं लक्ष असलं तर कुठेतरी 6 धावेने फटकेबाजी करावी लागेल. 4 आणि 6 धावेचा पाडा कुठेतरी पाठ करावा लागेल. अशी मैदानाच्या आतमध्ये खेळी करावी लागेल. कोण करेल असं फलंदाज हुंबरवाडी संघाचा पाहूया मैदानाच्या आतमध्ये. तिसरा चेंडू पुन्हा एकदा तयार. ओहो यावेळेला जाग्यावरून उडलंय, ऑफ साईडच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 बाउंस सीमारेषा पार. येतोय तिसऱ्या चेंडूवरती बिग 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 चौकार. चांगली फटके मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. ओहो चौथा चेंडू पुन्हा एकदा बॅट शिकारा घेऊन चेंडू चाललाय सर यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून. एक बायच्या एक धाव एका धावेसाठी. 4 चेंडूचा खेळ झाला. संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 6च्या घरामध्ये. 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल अजून देखील. 5वा चेंडू पुन्हा तयार महेश. याचे 2 चेंडूमध्ये एक देखील मोठा फटका तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. ओहो आलाय आलाय आलाय, पण चेंडू कुठेतरी जाऊन सरळ आदळलाय गाडीवरती. तब्बल फटका होता चांगल्या पद्धतीचे. धाव असतील फक्त 2. वन टू गो शेवटचा चेंडू बाकी असेल. धावफलक जाऊन पोहोचले 8च्या घरामध्ये. 1 to go शेवटचा चेंडू. ओहो यावेळी पुन्हा एकदा जाग्यावरून खेळून काढलाय ऑफ साईडला. पुन्हा एक चेंडू पडलाय. नो मान्स लाईन मध्ये चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा तब्बल पूर्ण केले जाते. तिसरी धावीचा प्रयत्न असेल. तिसरी धाव थांबवली गेली हेमंतने. 2च धावसंख्या पाहायला मिळते. एका षटका संबंधित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 10च्या घरामध्ये. डबल डिजिट. लॉस ऑफ द 0 विकेट्स. चला एका षटकाच्या संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 वरती जाऊन पोहोचले. अजून देखील धावसंख्या 33 धावसंख्या पाहिजे. 12 चेंडू मध्ये 33 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोल ट्रॅक वरती गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलाय अमित. धावफलक ठोकावला. धावसंख्यामधून धावसंख्या याव्या लागतील. स्ट्रायकिंग एंडला हनुमंत. ओहो यावेळेला जाग्यावर चेंडू उडवलाय ऑफ साईडला, पण चेंडू चाललाय. 1 बाउन्स गॅदर केला जाईल. फेकी देखील केली जाईल. तोपर्यंत तब्बल 2 धावा पेले. कुठेतरी थोपैकी चुकीचे पाहायला मिळते. दोन्हीचं रूपांतर 3 मध्ये. कुठेतरी चुकी क्षेत्ररक्षणामध्ये. जिथे होत्या 2 तिथे गेल्या 3. तब्बल 3 धावाने संघ पुढे जाऊन पोहोचेल 13च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. धावफलक जाऊन पोहोचले 13च्या घरामध्ये. फटकेबाजी करावी लागेल. चांगलं क्रिकेट खेळावे लागेल.
सावकारा षटकाराची कुठेतरी अतिशबाजी करावी लागेल, कारण धावफलक 43 धावा ठोकायचे आहेत. कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल. धावफलक जाऊन पोचले 13च्या घरामध्ये. मला ट्राय करतो गोलंदाज पाहायला मिळते आपल्याला अमितला कुठेतरी चांगलं षटक हाताळलं, तेवढंच चांगली फलंदाजी देखील महेशला करावी लागेल. पाहूया महेशच्या बॅटमधून काय येतोय. ओहो, यावरून पुन्हा एकदा जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क होत नाही. येतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसरा चेंडू देखील निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा तयार, तिसरा चेंडू स्ट्रायकिंगला महेश पुन्हा एकदा तयार. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा, चेंडू चाललाय किप्परच्या हाताला, गुदुगुदू एकासाठी गोशंकी क्षेत्रामधील एक धाव मिळाली जाईल. एक धावेने डोंगर उभा केला जातील. धावफलक खूप मोठा आहे, कारण धावफलक 44 धावा रोखावे लागतील. कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी. 3 चेंडू झाले, धावफलक 14 वरती पोहोचलोय. अजून देखील 30 धावांची गरज असेल. ओहो, यावेळी पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू फरकावून दिलाय. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा लगत. पंच सांगतील अहो, या चेंडूवरती तब्बल दिल्या जातील 4 धावांचा मोहरा. कुठेतरी चांगली फटकेबाजी ऑफ साईडला फलंदाज करताना पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 4 चेंडू नंतर 18 धावेवरती. अजून देखील सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. महेश आणि हेमंत यांना कुठेतरी धावसंख्या ठोकावी लागेल. धावफलक अजून देखील 26 धावांची गरज असेल. चेंडू झालेत 4, 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. एक मोठा फटका आला तरी अजून देखील मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. काय होतं पाहूया पुढचा चेंडू. ओहो, यावेळी जाग्यावरून खेळून काढलाय. चेंडू 1 बाउन्स गॅदर केला जाईल. एकच धाव, चांगली फेकी पाहायला मिळते. एकाच धावेवरती समाधान मानलेलं फलंदाज महेश याला. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. धावफलक जाऊन पोहोचले 19च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू बाकी असेल. ओहो, यावेळेस जाग्यावरून घुटना टेक और तमाशा टेक आलाय. बिग 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 हँड अँड हँड्स अप. मॅच मध्ये कमबॅक करून देणारा षटकार आलाय. फलंदाज हनुमंतच्या बॅटमधून. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल लॉस ऑफ द 0 विकेट्स 25च्या घरामध्ये. चांगली फटके, म्हणजे आता मॅच मध्ये मजा आली. आता मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक झालाय. आता धावफलक असेल 7 चेंडू आणि समीकरण पाहायला मिळेल 7 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये एक मोठा फटका आला असता तर मॅच मध्ये कमबॅक झाला असता. लेकिन अजून देखील मॅच मध्ये जर तरला महत्व नाही. अजून 7 चेंडू 19 धावांची गरज असेल. अजून देखील दोन्ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये हेमंत आणि महेश. सहा चेंडू 19 धावा 7 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये गोल ट्रॅक करतोय. गोलंदाज पाहायला मिळतोय प्रवीण. पहिला चेंडूवरती चेंडू भिरकावून दिला. चेंडू हवेमध्ये, चेंडूवर क्षेत्ररक्षण सँडी. झेलचा प्रयत्न, चांगली झेल, साध्य आणि सोपी झेल समावेशात आलाय खेळ महेशचा. कुठेतरी पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट होते, पण पहिल्या चेंडूवरती बळी घेतलाय प्रवीणने. पहिल्या चेंडूवरती बॅक टू डगआउटचा रस्ता दाखवलाय महेश याला. महेशची जागा भरून काढण्याचे नवीन फलंदाज राज पाहायला मिळतोय आपल्याला. रणजित पाहायला मिळतो, जर्सी नंबर 77. आता समीकरण बदलले. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. पाच चेंडू 19 धावा 5 चेंडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आपल्याला प्रवीणला जबाबदारी घ्यावी लागेल. रणजित पाहायला मिळतोय. कुठेतरी रणजितला नाही तर हनुमनला स्ट्रायकिंग एंडला ठेवायला लागेल, कारण हनुमनच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय 6 धावेंचा. तोच हनुमन नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 19 धावा 5 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक होऊन जाईल. पाहूया काय होतंय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा प्रवीण. ओहो, यावेळी जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, हनुमनला स्ट्रायकिंग एंडला ठेवण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स कुठेतरी पंचांनी नाकारले. 1 धाव दिली जाईल. आता हनुमनला स्ट्रायकिंग एंडला ठेवले. कुठेतरी हनुमनच्या बॅटमधून धावसंख्या येताना पाहायला मिळाली. आता समीकरण बदलले. 4 चेंडू 18 धावा 4 चेंडू. पहिली मॅच हाय व्होल्टेज मॅच विठला देवी चषक 2025 मधील पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी मजा येताना पाहायला मिळते.
कुठेतरी चांगलं समीकरण करावं, चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. प्रवीणने गोलंदाजी 2 चेंडू चांगले हाताळले, अजून 4 चेंडू कुठेतरी चांगले हाताळावे लागतील, कारण मॅच आहे क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. 4 चेंडू 18 धावा 18 धावा 4 चेंडू असं समीकरण स्ट्रायकिंग एंडला. हनुमंतच्या बॅटमधून 1 6 धावा आलेत. पाहूया काय होतं पुन्हा एकदा. हो यावेळेस जाग्यावरून सॉटम पुलचा फटका होतोय सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल येते हनुमंतच्या बॅट मधून 6 धाव्यांचा फटका गोलंदाज प्रवीणला देऊन जाईल झटका. काय फटकेबाजी, आता समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. 2 मोठे फटके मॅच विन, 1 निर्धाव चेंडू मॅच मध्ये दबाव. काय होतंय मैदानाच्या आतमध्ये, जसा चेंडूचा टप्पा ओळखला तसा चेंडूचा दिशा परकटली. नक्की चेंडू आलेला आहे, तोच चेंडू मॅच चेंडू पाहिला होता मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 12 धावा 12 धावा 3 चेंडू 2 मोठे फटके मॅच मध्ये. समीकरण बदलत जाईल. 1 निर्धाव चेंडू मॅचची कुठेतरी समीकरण मध्ये 1 षटकार आला, मॅच मध्ये कमबॅक झाला. काय होतं मैदानाच्या आतमध्ये पाहूया. पुन्हा एकदा प्रवीण तयार. 2 चेंडू हाताळल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती कुठेतरी हनुमंतला स्ट्रायकिंग एंड आणला. हनुमंतने आपली कारागिरी दाखवली. तिसऱ्या चेंडू षटकाराला पुन्हा एकदा तयार. ओहो यावेळी पुन्हा एकदा उडवलाय सीमारेषा लगत झेलचा प्रयत्न, झेल सुटले. 1 बॉल चेंडू चाललाय सीमारेषा पार. फलंदाजाच्या हाताला देऊन जाईल झटका. 1 बॉल आलाय सीमारेषा पार. 4 धाव्यांचा फटका मॅच मध्ये कमबॅक झालाय. समीकरण बदललंय. समीकरण पाहायला मिळते 2 चेंडू आणि 8 धावा 2 चेंडू. 1 मोठा फटका 1-2 धाव्यांची रन. काय होतं मैदानाच्या आतमध्ये 1 निर्धाव चेंडू आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊन जाईल नाटोई संघाचा. 1 मोठा फटका आला तर हुंबरवाडी संघ कमबॅक करेल. काय होते पाहूया 5व्या चेंडूवरती. 2 चेंडू 8 धावा 2 चेंडू. विठलाय चषक 2025 मधील पहिलीच मॅच हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. एका साईडला नाटोईच्या दुसऱ्या साईडला हुंबरवाडी संघामध्ये पहिलीच मॅच हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतो. पहिल्या मॅच मध्ये 2 चेंडू 8 धावा 2 चेंडू. समीकरण बदललं. स्ट्रायकिंगला हनुमंत अजून देखील उभा आहे स्वतःच्या संघासाठी. अजून देखील कुठेतरी त्यानं मॅच सोडलेली नाही असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हनुमंत पाहायला मिळते. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणतं तरी काही हरकत नाही. 5 चेंडू. काय होते 5व्या चेंडूवरती पाहूया. हो यावेळेला उडवलाय चेंडू जास्त टाइम हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षण झेलचा प्रयत्न, सीमारेषा लगत झेल सुटले. झेल हाताला देऊन जाईल चटका, देऊन जाईल तब्बल 4 धाव्यांचा फटका. नक्कीच पूर्णपणे सानिशा केली जाईल. कोणी सानिशा केली जाईल पूर्णपणे. तब्बल नो रिव्ह्यू पंचांनी ने आणते प्लीज. 4 धावा असतील, कारण रेड लाईनच्या आतमध्ये पडला तर 4च धावा असतील. समीकरण बदललं. 4 धावा तब्बल. फलंदाजाच्या हाताला दिलाय चटका, तब्बल दिलाय 4 धाव्यांचा फटका. झेल सुटले आणि दिल्या जातील 4 धावा. समीकरण बदलले. 1 चेंडू 4 धावा 1 चेंडू. मॅच मध्ये मजा, डोकेतापी मॅच. पहिलीच मॅच हाय व्होल्टेज पाहायला मिळते. विठलाय चषक 2025 मधील पहिलीच मॅच मध्ये मजा येते. पहिल्याच मॅच मध्ये कुठेतरी हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 4 धावा 1 चेंडू. नक्कीच तिथे बाहेर प्रेक्षक असले त्यांनी देखील सांगायचं काय असतील. कोणालाही गाळबोट लावलं. दोन्ही संघ आपले, दोन्ही संघांना देखील सहकार्य करायचं आहे. नक्की 4 धावा दिल्या जातील. कुठेतरी आता दबाव पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजावरती देखील तेवढाच दबाव असतो, गोलंदाजावरती देखील तेवढाच दबाव. प्रवीण वर्सेस हनुमंत. 2 चेंडू 8 धाव्यांची गरज होती. कुठेतरी चौकार आला गेला. समीकरण होतं 6 धावा 19 धावा 6 चेंडू असं समीकरण होतं. शेवटच्या षटकामध्ये मॅच पूर्णपणे पलटले गेले. काय पलट झाली मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडूवरती मॅच आले. 1 चेंडू 4 धावा 1 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला हनुमंत. मी पहिलेच बोललो होतो, जोपर्यंत हनुमंत आहे तोपर्यंत मॅच मध्ये कोठेही कमी होणार नाही, कारण हनुमंत आहे तोपर्यंत मॅच मध्ये कमबॅक आहे. हुंबरवाडी संघाचा हिरा म्हटलं तरी काय हरकत नाही. छोटा पॅकेट बडा धमाका अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हनुमंतसाठी चांगला खेळ करतोय हनुमंत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच हनुमंतसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. समीकरण बदलले. 1 चेंडू 4 धावा 1 चेंडू. 1 मोठा फटका, मॅच विनिंग फटका पाहायला मिळेल का हनुमंतच्या बॅटमधून. काय होतं मैदानाच्या आतमध्ये पाहायला. गोल्डन ट्रॅक वरती प्रवीण. समीकरण बदलले. डोक्याच्या
अटॅक खाली गेलेत. एक चेंडू 4 धावा असं समीकरण पाहायला मिळते. कुठेतरी चांगला चेंडू हाताळावा लागेल गोलंदाज प्रवीणला. तेवढा चांगला फटका खेळावा लागेल हनुमंतेला. एक चेंडू 4 धावा, 4 धावा, एक चेंडू. पूर्णपणे हाय व्होल्टेज पाय विटलाय द्विचषक 2025 मध्ये पहिल्याच मॅच मध्ये कुठेतरी हाय व्होल्टेज मुकाला पाय चेंडू कुठेतरी लास्ट चेंडू. एक चेंडू 4 धावा. उडवलाय चेंडू चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांचा फटका. तब्बल ते होऊन जाईल 6 धावांचा झटका. मॅच विनिंग फटका हनुमनच्या बॅट मधून. नक्कीच चांगला खेळ, नक्कीच टाळ्या झाला पाहिजे फलंदाज हनुमनसाठी. ही खेळ चांगले हनुमनसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. नक्कीच 500 रुपयाचं पुन्हा एकदा पारितोषिक. हा जाऊ शकता नक्कीच. मॅच हाय व्होल्टेज झाले, मॅच मध्ये मजा आली, मॅच मध्ये रंगत आली, कारण मॅच हाय व्होल्टेज झाले. 6 चेंडू 19 धावाचं समीकरण होतं. मॅचचं काय पलट केले फलंदाज हनुमनसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. नक्कीच चांगला खेळ राहिला नाटू संघ तुमचा देखील. हार्ड लक बॅड लक. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल दोन्ही मॅच मध्ये. एका साईडला शिद्रुगवाडी, दुसऱ्या साईडला अतुली संघामध्ये नाणेफेकी केली जाईल. नक्कीच हनुमनकडे थोडा कॅमेरा करायचा आहे. कॅमेरामॅन चांगला खेळ राहिला हनुमनचा. 6 चेंडू 19 धावा समीकरण बदललं. सामनावीरचा पुरस्कार घेऊन जायला पाहिला मॅचचा हनुमंत. टॉस का बॉस मध्ये टॉस केला जर विटल्या दिवशी 2025 मध्ये दुसरी मॅच. एका साईडला शिद्रुगवाडी, दुसऱ्या साईडला अतुली संघामध्ये. हा नक्कीच सामनावीरचा पुरस्कार पहिला मॅचचा सामनावीर ठरला जाईल हुंबरवाडी संघाचा हनुमंत. आणि तब्बल 1001 रुपयाचा पारितोषिक देखील दिलं जाईल. यायचं आहे हनुमंत तुझा देखील इथे सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. टी-शर्टनं प्राधान्य केलं जाईल. यायचं आहे हनुमंत. नक्कीच पहिल्या मॅचचा मालिकेवर पहिल्या मॅचचा सामनावीर, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय हुंबरवाडी संघाचा हनुमंत. अटोली संघ नाणेफेकी जिंकून आपला निर्णय करावायचा आहे.